नमस्कार, अनुमधू किचन मध्ये आज आपण कुकर मध्ये फक्त 10 मिनिटात सोप्या पद्धतीने हिरव्या वाटणातील अत्यंत सुवासिक आणि चविष्ट मटार पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत। या पुलावची चव इतकी जबरदस्त लागते की कितीही खाल्ला तरी मन भरत नाही। कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर नक्की असा अगदी 10 मिनिटात बनणारा हिरव्या वाटणातील चविष्ट मटार पुलाव नक्की ट्राय करा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू। मटार पुलाव बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे। तुम्ही तुकडा बासमती किंवा कोणताही तांदूळ वापरू शकता। आता हे तांदूळ 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून यात पाणी घालून 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवू। आता एक वाटण बनवूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घालायचे 1 इंच आलं, 15-16 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर घालून याचं बारीक वाटण करून घेऊ। हे पहा, इथं हिरवं वाटण तयार आहे। आता पुलाव बनवूया। त्यासाठी कुकर मध्ये 2 ते 3 चमचे तेल मी गरम करून घेतलंय। गॅसची फ्लेम लोच ठेवायची। तेल गरम झाल्यावर यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे। जिरे फुलल्यावर यात काही खडे मसाले घालूया। 1 चक्री फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, 4-5 काळा मिरी आणि 3-4 लवंग। खडे मसाले तेलावर चांगले परतून झाल्यावर यात स्लाइस केलेला कांदा घालायचा। इथे मी 2 मोठे कांदे स्लाइस करून घेतले आहेत। आता कांदा छान सोनेरी रंगावर परतून घेऊया। कांदा परतून झाल्यावर यामध्ये घालायचंय हिरवं वाटण। वाटण ही तेलावर चांगलं 1 मिनिट परतून घ्यायचं। त्यानंतर मग 1 बारीक चिरलेला टोमॅटो व 2 तमालपत्र घालून मिक्स करू। टोमॅटो मऊ झाल्यावर यात काही मसाले ऍड करूया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला। गरम मसाल्याऐवजी तुम्ही चिकन मसाला किंवा मटन मसाला ही वापरू शकता। 1 चमचा धने जिरे पावडर घालून या वाटणासोबत हे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। सर्व मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे किंवा पुलावच्या क्वांटिटी प्रमाणे कमी जास्त करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 वाटी ताजा मटार घालून मिक्स करू। मसाले जळू नये म्हणून मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालत आहे। साधारण 2-3 चमचे पाणी घातलं तर पहा, मसाल्यांना छान तेल सुटले। आता यामध्ये भिजवलेले तांदूळ घालूया। पूर्णपणे पाणी निथरून मग यात तांदूळ घालायचे। आता हलक्या हाताने तांदूळ यात 2 मिनिटं मिक्स करून घेऊया, म्हणजे भात छान सुटसुटीत तयार होईल। आता यामध्ये घालूया पाणी। तर 1 वाटी तांदूळ होते तर त्याच्या दुप्पट 2 वाटी पाणी घालायचं आहे। त्याचसोबत अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा साजूक तूप घालून मिक्स करू। तुपामुळे पुलावला खूपच छान चव येते। मोकळा सुटसुटीत पुलाव तयार होतो। आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। 2 शिट्ट्या झाल्यानंतर साधारण 5 ते 6 मिनिटं झाल्यानंतर आपण झाकण काढून बघूया। तुम्ही पाहू शकता मटार पुलाव तयार झाला आहे आणि याचा सुगंध घरामध्येच काय तर अगदी बाहेरपर्यंत दरवळतो आहे। याला रंग पहा किती सुरेख आलाय। मस्त मोकळा सुटसुटीत पुलाव झाला आहे। चवीला तर हा पुलाव एकदम जबरदस्त लागतो। तयार झाला गरमागरम अतिशय चविष्ट मटार पुलाव। कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर तुम्ही हा अवघ्या 10 मिनिटांच्या आत कमीत कमी साहित्यामध्ये हिरव्या वाटणातील चवदार मटार पुलाव किंवा वाटाणा पुलावची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्याकरिता आपल्या अनुमधू किचन या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।